Okay. Once again, good morning to all. Let us start our today's session. Okay. Uh, in previous session, elementary transformations we have discussed. In today's session, we are going to discuss the rank of the matrix. Okay. What is the rank of the matrix? Actual syllabus. Your syllabus is going to be start from this lecture onwards. Okay. Up to we have did the just a revision thing as in previous sessions we have did only the revision thing, and today onwards our syllabus will start. The first point is the rank of the matrix. Okay, the first point is the rank of the matrix. Let me explain first what is the rank of the matrix. I will explain theoretical definition and I will try to explain in by considering the example afterwards. Okay, let me clear the definition first. What the definition says. What is the definition? Let A be a non-zero matrix. Try to understand the definition. Then the integer R. Then integer R is called the rank of the matrix if there exists at least one minor of order R which is not equal to 0, and every minor of order greater than R is equal to 0. Okay, this is the definition of the rank of the matrix. सर्वांच्या लक्षात आलं डेफिनेशन? व्यवस्थित समजले का बघा डेफिनेशन काय सांगतं ते. हॅलो, माय व्हॉइस इज ऑडिबल टू ऑल? येस सर. हा समजलं का? रँकची डेफिनेशन काय सांगते? ए हा नॉन झिरो मॅट्रिक्स आहे. सपोज ए हा कुठला तरी एक मॅट्रिक्स आहे. मी मॅट्रिक्स कन्सिडर करतो इथं. सपोज एक मॅट्रिक्स घेतो 1 2 3 4 5 6 7 8 and 9. This is our matrix suppose. Okay, आता ते काय सांगतं बघा, या मॅट्रिक्सची रँक म्हणजे काय? व्हॉट इज माय रँक फॉर अ नॉन झिरो मॅट्रिक्स? द मॅट्रिक्स व्हॉट वी कॅन से, maybe it is a scalar matrix, or sorry, maybe it is a square matrix or rectangular matrix. Order doesn't matter. What matters, that matrix should be not equal to 0. Okay, that is the thing. एवढंच फक्त कन्सिडर करायचं. ठीक आहे, आता बघा हा नॉन झिरो मॅट्रिक्स घेतला मी, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, द इंटिजर, मी ही जी रँक म्हणतोय दॅट नोटेशन इज आर और वी कॅन से रो, या फॉर्म मध्ये नोटेशन असतं विच इज इक्वल टू. त्याने काय सांगतं? पॉझिटिव्ह इंटिजर येतो. काय सांगतं ते? पॉझिटिव्ह इंटिजर. व्हॉट इट मीन्स? पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजे, पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजे काय असतं? हॅलो हॅलो, anyone can reply? What is a positive integer? हॅलो हॅलो, माझा व्हॉइस येतो का सर्वांना? येस सर. हा पॉझिटिव्ह इंटिजर मीन्स व्हॉट? एनीवन कॅन एक्सप्लेन व्हॉट इज पॉझिटिव्ह इंटिजर? इंटिजर नाही सांगू शकत का? इंटिजर म्हणजे सेट ऑफ नंबर्स, होल नंबर्स 1 2 3 4 अँड सो ऑन. येते का लक्षात? दिस इज कॉल्ड इंटिजर. म्हणजे रँक हा काय असू शकतो? रँक इज अ पॉझिटिव्ह नंबर 1 2 3 4 5 6. रँक काय असू शकत नाही, निगेटिव्ह असू शकत नाही. प्लस
इट शुड बी इंटिजर. इंटिजर म्हणजे होल नंबर्स असतो, म्हणजे तो 0.5 असणार नाही किंवा 0.7 असणार नाही किंवा 1.5 असणार नाही. येते का लक्षात? 2.5 असणार नाही. एम आय करेक्ट? रिप्लाय द्यायचंय. एम आय करेक्ट? येस सर. बरोबर आहे Yes. का? सगळे माझ्या सोबत आहेत ना? Yes, sir. हा ओके. हा Yes, sir. समजला. रँक हा पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणजे तो 1 2 3 4 5 असणार आहे. याचा अर्थ काय असतो? तो निगेटिव्ह असणार नाही, 0 असणार नाही, कारण आपण नॉन झिरो मॅट्रिक्स कन्सिडर करतोय. प्लस तो 1.5 1.2 1.3 असली केस असणार नाही. लक्षात आलं? दॅट इज कॉल्ड द रँक. आता त्या आर साठी, त्या पॉझिटिव्ह नंबर साठी काय कंडिशन सांगितली आहे बघा त्यांनी. देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन मायनर. कॅन एनीवन एक्सप्लेन व्हॉट इज अ मायनर? मायनर कोण एक्सप्लेन करू सांगू शकतो का? व्हॉट इज अ मायनर? Small. Yes. Anyone can explain what is a minor? इथे बघा. What is minor? या मॅट्रिक्सचा एखादा मायनर सांगता येईल का? M11 is equal to 1. M11 हा Is equal to 1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मायनर कशाचा असतो? इलेमेंट. प्रत्येक इलेमेंट मॅट्रिक्स मध्ये प्रत्येक इलेमेंटचा एक मायनर एक्झिस्ट होतो. ओके. आता सपोज A11 आहे. ओके, मी इथे घेतला A11 मायनर. मायनर ऑफ A11 असं लिहायला पाहिजे होतं. ओके, मायनर ऑफ A11 पहिला एलिमेंटचा मायनर किती असेल? ठीक आहे. 1 मिनिट. सांगू शकता कोण आता मायनर किती असेल? सर फर्स्ट Minor रो of- आणि फर्स्ट हा, फर्स्ट रो आणि फर्स्ट. 5 6 कॉलम 5 सोडायचा 6 आणि 5 6 8 9. यस, करेक्ट, गुड. मायनर ऑफ 5 6 A11 8. म्हणजे काय? हा एलिमेंट आहे, याचा मायनर. डिलीट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, First column. रिमेनिंग एलिमेंट्स डिटर्मिनंट. दॅट इज कॉल्ड मायनर. येते का 5 लक्षात? 6 8 9. दिस इज द मायनर ऑफ A11. -3. नाही नाही, व्हॅल्यू नंतरची गोष्ट आहे. ते नंतर बघू आपण. हे लक्षात आलं? Yes, sir. हे लक्षात आलं? मायनर ते काय सांगतं? देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन मायनर. या मॅट्रिक्स मध्ये किती मायनर्स एक्झिस्ट होतील? Nine. किती चार. किती मायनर्स एक्झिस्ट होतील या मॅट्रिक्स मध्ये? Nine. 9 मायनर्स विल एक्झिस्ट. बरोबर आहे का? 9. बरोबर. 9 एलिमेंट्स आहेत तर 9 मायनर्स एक्झिस्ट होतील. त्या एलिमेंटची पोझिशन डिलीट केली, रिमेनिंग एलिमेंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू. ओके, दॅट इज द मायनर केस. मग आता ह्यानी काय सांगतं बघा, आता या 9 मायनर पैकी ह्याची जर मी देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन मायनर ऑफ ऑर्डर आर ऑफ ए विच इज नॉट इक्वल टू 0. आता ह्याची व्हॅल्यू किती आली? -2. -3. -3 -2 काहीतरी. ओके, 0 किंवा नॉन झिरो व्हॅल्यू आहे. ही नॉट इक्वल टू 0 आहे. नॉट इक्वल टू 0. बरोबर आहे. अँड ऍडिशनल कंडिशन काय सांगतं? एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर ग्रेटर दॅन आर पेक्षा पुढचा मायनर, म्हणजे 2/2 चा मायनर आपण घेतला इथे. 2/2 चा आला म्हणजे 3/3 चा मायनर, म्हणजे ही डिटर्मिनंट व्हॅल्यू इथे ऍक्च्युली 3/3 याची डिटर्मिनंट व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 0. असं असेल तर आपण म्हणू शकतो की त्या मॅट्रिक्सची रँक, या मॅट्रिक्सची रँक 2 आहे. या मॅट्रिक्सची रँक 2 आहे असं आपण म्हणू शकतो. लक्षात येतं का बघा सर्वांच्या? रँक काय तर सांगतो? सेकंड पॉइंट परत सांगा. हा, सांगतो, एक मिनिट. सेकंड मी परत एक्सप्लेन करतो बघा. हे कशावरती डेफिनेशन आहे? त्या मॅट्रिक्स मधल्या असलेल्या मायनस वरती डिपेंड आहे. ओके, क्लिअरली व्हॉट इज द रँक अँड व्हॉट इट स्टेट्स. ऍटलिस्ट तिथं मी जर रँक, सपोज एका मॅट्रिक्सची रँक 4 जर म्हणत असेल, ओके, मॅट्रिक्स जर मी रँक 4 म्हणत असेल तर तिथं 4/4 चे एक डिटर्मिनंट येणार. ऍटलिस्ट 4/4 चा एक मायनर त्या मॅट्रिक्स मध्ये आहे की ज्याची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे. येते का बघा? असा एक इलिमेंट आहे, असा एक मायनर आहे त्या मॅट्रिक्स मध्ये ऑर्डर 4 चा, आणि त्याची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे. 100-200 मायनर्स एक्झिस्ट होतील त्याच्यामध्ये, पण त्या 100-200 पैकी फक्त मला एकच मायनर, ऍटलिस्ट कमीत कमी
100च्या 100 असतील तर मला काय देणं नाही, पण मला एक मायनर नॉट इक्वल टू 0 पाहिजे. तेवढंच असून चालणार नाही. जर त्याच्यामध्ये अजून त्याच्यापेक्षा जास्त पुढचे मायनस म्हणजे ऑर्डर 5 चा जर मायनर एक्झिस्ट होत असेल, ऑर्डर 5 चा जर मायनर एक्झिस्ट होत असेल तर त्याची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. त्याची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. Then only we can say that 4 is the rank of the matrix. येते का लक्षात? का मी परत एकदा रिपीट करू? Shall I repeat it once again? हा सर. Yes, yes. हा सर. यस सर. ओके, पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊ आपण जरा थोडस आता, म्हणजे आपल्याला बरं पडेल. ठीक आहे. ठीक आहे, काय करू आपण, एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊ. इथंपर्यंत तरी क्लिअर झालं का बघा? कुठंपर्यंत? रँक हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे, रो इज इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर, हे तर समजलं का सर्वांना? येस हो सर. सर. हा, आता जाऊया. इट डिपेंड्स अपॉन द मायनर विच आर प्रेझेंट इन द मॅट्रिक्स. हे क्लिअर झालं? त्या मॅट्रिक्स मध्ये किती मायनर्स आहेत त्याच्यावरती, त्याची म्हणजे त्या मायनरच्या कंडिशन वरती, व्हॅल्यू वरती रँक डिपेंड करते. हे लक्षात आलं सर्वांच्या? मॅट्रिक्स मध्ये जे काही मायनर्स असणार आहेत त्या मायनर वरती त्याची रँक डिपेंड्स असते. हे क्लिअर झालं? क्लिअर झालं सर्वांना? येस सर. हा, आता काय करू, एक एक मॅट्रिक्स कन्सिडर करू. सपोज 1 2 1 1 3 1 अँड 1 2 1 हा एक मॅट्रिक्स आहे. ओके, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. 3x3 चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. मग याच्यामधला हायेस्ट ऑर्डरचा जो मायनर असतो, यातला हायेस्ट ऑर्डरचा मायनर कुठला असेल? मॅक्झिमम किती ऑर्डरचा मायनर एक्झिस्ट होईल? जर तो स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याच्या हायेस्ट ऑर्डरचा मायनर असतो दॅट ऑर्डर, तो मॅट्रिक्स इटसेल्फ, त्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू हीच त्याची हायेस्ट असते. ठीक आहे, आता काय करू, इथं एक मायनर एक्झिस्ट होणार आहे 3x3 चा म्हणजे ओरिजिनल. ठीक आहे, तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे म्हणून हा, बरं का. दुसरे 2x2 चे किती मायनस एक्झिस्ट होतील इथे? 9. 2x2 चे 9 मायनस येणार ना, 9 एलिमेंट्स आहेत तिथे. येस. बरोबर का? मग आता सांगितलं आपण. आणि 1x1 चे किती मायनस येतील इथे? 1x1 चे 9च ना. 2x2 चे 9 एलिमेंट्स विल एक्झिस्ट. 1x1 सिंगल एलिमेंट किती आहेत तेवढेच होणार ना. नाही. ओके, 9 एलिमेंट्स म्हणजे एवढे नंबर्स आहेत, एवढे मायनस आहेत. पहिला 3x3 चा मायनर आहे, 2x2 चा मायनर आहे आणि इथं 1x1 चा मायनर. एवढे आहेत. हे 1 रँक कधी येतं? 1 बाय डिफॉल्ट असणार आहे, कारण 0 असणार नाही आणि तो नॉन झिरो मॅट्रिक्स आहे. याचा अर्थ एक तरी व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असणार आहे. त्याच्यामुळे मिनिमम रँक, कळतंय का बघा? मिनिमम रँक किती असणार आहे? मिनिमम रँक विल बी 1. 0 नाही म्हणून सांगतोय मी. मग सुरुवात कुठून झाली? 1 पासून, बरोबर आहे. मग मिनिमम रँक विल बी 1. नाव मॅक्झिमम रँक विल बी, जेवढी त्या मॅट्रिक्सची ऑर्डर असेल ना त्या ऑर्डरवरती त्याची मॅक्झिमम रँक डिपेंड असणार आहे. या मॅट्रिक्सची रँक 4 असू शकणार आहे का? 4 असू शकेल का? कारण तिथे 4 चा मायनर एक्झिस्ट झालाय का? 4x4 चा डिटर्मिनंट येतोय का इथे? मग 4 रँक येणार आहे का याची? नाही. मग रँक किती असेल याची? 1 ते 3 मध्ये असेल. रँक किती असेल? 1 ते 3. मॅक्झिमम 3, मिनिमम फिक्सच आहे आपला 1. ओके, हे लक्षात आलं? आता मायनरच्या आता व्हॅल्यू विचार करायच्या फक्त. आता ह्या 3x3 चा मायनर मी जर चेक केला, इथं क्लिअरली दिसतंय 3x3 चा जर इथे मायनर मी चेक केला तर तो 0 येतोय. बरोबर आहे का माझा? 3x3 चा मायनर म्हणजे मॉड ऑफ ए. जर मी कॅल्क्युलेट केला, मी मुद्दाम सोपा एक्झाम्पल घेतलंय. मॉड ऑफ ए इज इक्वल टू किती येणार आहे? 0. मग आपल्याला काय मागतं ते? देअर एक्झिस्ट ऍटलीस्ट 1 मायनर ऑफ ऑर्डर आर विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे हा 0 नॉट इक्वल टू 0 पाहिजे. हा 0 आला म्हणजे याची रँक किती असणार नाही? किती असणार नाही? किती असणार नाही? 3. रँक किती असणार नाही? 3, कारण त्याची व्हॅल्यू 0 आली ना, बरोबर का?
आपल्याला काय पाहिजे, नॉन झिरो. फर्स्ट वी हॅव टू फाइंड द नॉन झिरो मायनर. ठीक आहे. मग आता 2/2 चे 9 मायनर्स आहेत. त्या 2/2 च्या 9 मायनर पैकी ऍटलिस्ट एक मायनर नॉट इक्वल टू 0 यायला पाहिजे. ऍटलिस्ट एक मायनर नॉट इक्वल टू 0 यायला पाहिजे. आता येते का ते चेक करा. मी सपोज हा पहिला 1 चा जर मायनर घेतला, ह्याचा मायनर घेतला तर 3 - 2 किती येतोय, हे असं येतं बघा. 3 1 2 1. याचा जर मायनर घेतला तर किती येतो, 3 - 2 which is equal to 1, 1. which is not equal to 0. No 0. need to check other remaining 8 minors. What we want, at least one minor of order R which is not equal to 0. आपण एक मायनर एक्झिस्ट करून दाखवला which is not equal to 0, that is A11 चा मायनर. A11 चा मायनर तुम्ही एक्झिस्ट करून दाखवला. जर तुम्ही इथं 2 चा जर मायनर घेतला, तर हे बघा, फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला, काय येतं, 1 1 1 1 0. 0. वी नो जर मी इनिशियली जर 2 घेतला असतं 0 आलं, मग मी पुढचा कुठला तरी अजून एक मायनर घेतला असता. येतं का लक्षात? ऍटलीस्ट एक तरी मला मायनर तिथे एक्झिस्ट करून दाखवायचा विच इज नॉट इक्वल टू 0. देन ओनली वी कॅन से दॅट द रँक ऑफ द मॅट्रिक्स विल बी 2. आता 2/2 चा नॉट इक्वल टू 0 आला, देअरफॉर द रँक ऑफ A फॉर दिस पर्टिक्युलर मॅट्रिक्स, रँक ऑफ A इज इक्वल टू 2. ह्याचा अर्थ काय होतो, मी जर रँक आता उलट जर आपण विचार केला तर ह्याला जर मी उलट विचार केला तर ह्याचा काय अर्थ होतो, आता मी एका मॅट्रिक्सची रँक 2 आहे असं जर म्हणत असेल तर त्याचा अर्थ काय झाला, त्याच्यामध्ये त्या मॅट्रिक्स मध्ये एक 2/2 चा डिटर्मिनंट आहे की त्याची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे. बरोबर आहे का माझं फर्स्ट अजम्पशन? अँड व्हॉट इज द सेकंड अजम्पशन, एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर आर ग्रेटर दॅन 0, सॉरी, एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर ग्रेटर दॅन आर पेक्षा मोठा मायनर. आपण आता रँक किती सांगितली, 2 पेक्षा मोठा नंबर किती येतो, 3 4 5 6 अँड सो ऑन. जेवढे काय शिल्लक राहतील तेवढ्या प्रत्येक ऑर्डरचा मायनर हा काय पाहिजे, Greater than R is 0. ग्रेटर दॅन आर च्या पुढचा, म्हणजे आपण ते पर्टिक्युलर 2 सपोज केले ना इथे. ग्रेटर दॅन आर म्हणजे किती येणार, R+1 चा मायनर. जेवढं तुम्ही आर म्हणताय त्याच्यामध्ये एक ऍड केलं, त्याच्या पुढचा मायनर, तो मायनर मला 0 च पाहिजे. Then only we can say that this number 2 is our rank. येतं का, समजल्यासारखं वाटतं का थोडं? ओके, लेट्स कन्सिडर वन मोर एक्झाम्पल. ओके, एक क्लिअर करू बोर्ड. काय क्लिअर झालं, पॉझिटिव्ह इंटिजर, मिनिमम रँक 1, मॅक्झिमम रँक किती असते त्याच्या ऑर्डरवरती डिपेंड असते. ठीक आहे. आणि प्लस मायनर, त्या ऑर्डरचा मायनर नॉट इक्वल टू 0 पाहिजे आणि त्याच्या पुढच्या ऑर्डरचे मायनर्स. म्हणजे रँक जर मी 3 म्हणलं तर ह्याचा अर्थ काय होतो बघा, रँक 3 म्हणण्याचा अर्थ काय झाला की बाबा एक 3/3 चा एक डिटर्मिनंट आहे त्या मॅट्रिक्स मध्ये, त्याची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे. आणि 4/4 चे सगळे डिटर्मिनंट काय असणार आहेत माझे, 4/4 चे सगळ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती असणार आहे, 0. सिंपल लॉजिक आहे. मी सोप्या लँग्वेज मध्ये सांगतो ना, का अवघड वाटतंय, अवघड वाटते का लँग्वेज? बरं ठीक आहे, मी अजून आता बघा की अजून थोडंसं क्लिअर करतो. ठीक आहे, एक सिंपल मॅट्रिक्स घेऊ आपण अर्थ समजावून घेऊ अगोदर, म्हणजे काय म्हणतं ते रँक. ठीक आहे, ए मॅट्रिक्स आहे सपोज, 4/4 चा मॅट्रिक्स आहे. 4/4 चा मॅट्रिक्स आहे. ह्याची जर मी रँक ऑफ ए जर मी 2 म्हणलं, ह्याचा अर्थ काय होतो, पहिला अर्थ काय होतो, 2/2 चा एक डिटर्मिनंट आहे. बरोबर आहे का माझं, 2/2 चा एक डिटर्मिनंट आहे, तो नॉट इक्वल टू 0 आहे. बरोबर आहे का, 2/2 चा एक डिटर्मिनंट आहे, नॉट इक्वल टू 0. आणि दुसरं काय होतं, 2 is greater than 0. नाही 2 पेक्षा मोठा ऑर्डरचा जो मायनर आहे, म्हणजे 3/3 चा मायनर. एक 3/3 नाही, एक नाही, काय, एव्हरी 3/3 डिटर्मिनंट व्हॅल्यू Is equal to 0. सिंपल लँग्वेज वी कॅन से. बरोबर आहे, Yes. गो.
काय डाऊट आता येतं का लक्षात? ह्यात ही जी बघा मिनिमम रँक किती असली असती 1 आणि मॅक्झिमम रँक किती असली असती 4. 4. मी 3/3 चा 0 म्हणतो, याचा अर्थ 4/4 जो मॅट्रिक्स आहे त्याची जर डिटर्मिनंट घेतली असेल ती किती येणार आहे 0. 0. त्याच्या पुढचं 2च्या पुढचे सगळेच 3 असू द्या, 4चा असू द्या किंवा 5चा मायनर असू द्या, प्रत्येक मायनरची व्हॅल्यू किती येणार आहे 0. प्रत्येक मायनरची व्हॅल्यू किती येणार आहे 0. 0. येत आहे लक्षात? Yes, sir. सर्वांच्या sir. लक्षात येते का? येस येस सर. ओके. सर्वांच्या लक्षात येत असेल मला काय म्हणायचंय? ओके. येस सर. तर आणखीन एक एक्झाम्पल घ्या की. हा ना, एक्झाम्पल आपण मी काय सांगतोय, आपण प्रत्येक एक्झाम्पलला रँकच फाइंड आउट करणार आहे 200 एक्झाम्पलला. तर लिहून घ्यायचं काय? हा लिहून घ्यायचं का? नाही लिहून घ्यायचं नाही, मी सांगतो की तुम्हाला एक पीडीएफ पाठवलं जाईल ग्रुपवरती. नोट्स पाठवा. हो ह्याचा अर्थ समजतंय का बघा अगोदर, अर्थ समजावून घ्या. ते काय सांगतं, जर रँक सपोज करा सिंपल बघा अजम्पशन. आता सपोज करू आपण की थोडस बोर्ड क्लीन करतो आणि परत एकदा घेऊ. सपोज एक मॅट्रिक्स आहे 5x5 चा मॅट्रिक्स आहे. ओके. मी जर ह्याची रँक जर म्हणलं 3 आहे, तर हे काय सांगतो 3 आहे म्हणलं तर पहिली कंडिशन काय सांगतं नॉट 3/3 चा एक डिटर्मिनंट आहे त्याच्यामध्ये, बरोबर का? Is not विच equal इज to नॉट 0. इक्वल टू 0. आणि दुसरं काय सांगतं 4/4 चा 4/4 एव्हरी is equal 4/4. to हे विसरू नका फक्त. every is equal to एव्हरी 0. 4/4 इज इक्वल टू Is 0. equal to 0. समजते का? Yes, sir. Yes sir. नक्की व्यवस्थित. आता मी एक्झाम्पल घेऊन सांगतो येतं का नाही बघा ते. ठीक आहे. दॅट इज द रँक कन्सेप्ट. ही मायनरवर डिपेंड आहे. ओके. ए मॅट्रिक्स घेतो मी एक एक्झाम्पल सिंपल घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल. 1 2 2 1 2 2 1 2 2. ओके. आता मी डायरेक्टली सांगतो बरं का, ह्याची रँक काय ती रँक ऑफ ए इज इक्वल टू 1 आहे. ओके. मी रँक ऑफ ए इज इक्वल टू 1 म्हणलं इथे. ह्याचा अर्थ काय झाला हो? ह्याचा अर्थ काय झाला आता? A is not equal to 0. हा म्हणजे एक तरी एलिमेंट, एक म्हणजे काय ते सिंगल एलिमेंट इज नॉट इक्वल टू 0. ओके. 0. म्हणजे 2/2 चे सगळेचे सगळे किती येणार आहेत 0. Element 0. म्हणजे आधी पहिलं अझम्पशन होतं की 1/1 म्हणजे एक एलिमेंट तरी त्यातला नॉट इक्वल टू 0 आहे. आणि 2/2 चा प्रत्येक मायनर म्हणजे टोटल किती मायनर आहेत 2/2 च्या मध्ये 9. 9च्या 9 0 आहेत. प्लस काय सांगू शकता तुम्ही मॉड ऑफ ए. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॉड ऑफ ए? 0. का 0 आला? 2/2 चा 0 आहे हो. रँक 1 आहे म्हणजे ह्याचे हा किती ऑर्डरचा मायनर झाला मग 3/3 चा झाला, बरोबर आहे का? आणि जर तो 3/3 चा झाला तर बाय डिफॉल्ट तो 0 येणार आहे. का? 2/2 चे सगळे 0 आहेत म्हणजे 3/3 पण ऑटोमॅटिकली 0 येईल. येते का लक्षात? आता व्हेरीफाय करून बघा मी आपण सांगतो ते बरोबर आहे का. हे आन्सर आहे त्यामुळं ह्याच्यावरून आपण हे केलं. एक इलेमेंट नॉन झिरो आहे तो क्लिअर झाला. आता बघा 1 चा मायनर घेतला मी. 1 चा मायनर किती येतो 2 2 2 2 आलं का 0. आता A33 चा मायनर घ्या. A33 याचा मायनर घ्या. किती येतो हा आणि हा डिलीट केला किती येतं 1 2 1 2 येत आहे का? 9च्या 9 0 येतात. येते लक्षात? 9च्या 9 0 येतात. क्लिअर आहे. आणि ह्याचा जर तुम्ही मॉड जरी काढून बघितला तो पण 0च येणार आहे. ह्याचा मॉड जरी काढून बघितला तो पण 0च येणार आहे. समजतंय? समजतंय का? अजून एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊन बघूया. सपोज ए मॅट्रिक्स घेतला 1 4 2 1 1 1 1 4 2. ओके. 1 4 2 घेतला. ठीक आहे. आता ह्याची रँक मी न बघता सांगतो बरं का, कारण मला माहिती आहे
माहिती आहे म्हणजे थोडंसं प्रिडिक्शन आहे माझं. रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 येते याची. ओके, असं मी म्हणतो. कशावरून म्हणलं, एक सहज एक ऑब्झर्व केलं, हा जर मायनर मी याची व्हॅल्यू काढली तर याची व्हॅल्यू -2 येते. बरोबर आहे का माझं? हो. नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजे ह्याची रँक 2 असणार आहे. पण मी अगोदर काय विचार केला होता की ह्याची रँक 3 असणार नाही, हे फिक्स केलं होतं मी. कशावरून फिक्स केलं होतं? कशावरून फिक्स केलं होतं? अहो त्यात 2 रो आयडेंटिकल, पहिला आणि तिसरा रो बघा की. बरोबर आहे का? पहिला आणि तिसरा रो बघा सेम आहे तो, म्हणजे डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 येणार आहे. मी हे फिक्स केलं होतं. म्हणजे 3/3 मी केला होता 0. एकच मायनर आहे 3/3 चा विच इज इक्वल टू 0, म्हणजे याची रँक 3 असणार नाही. बरोबर आहे. मग 2/2 चा एक मी चेक केला, तो नॉट इक्वल टू 0 आला. देन क्लिअरली आय कॅन से दॅट इट हॅज रँक 2. इट हॅज रँक 2. आलं का लक्षात? हो सर. परत सांगा सर. अरे रँक हे मायनर वर डिसाइड होतं, रँक जी केस आहे ती. ओके, मग ते डिसाइड झालं. मी सपोज केलं इथं, जर मला हे रँक 2 मी पहिल्यांदा अगोदर आन्सर सपोज केलं का, तर हे आन्सर वरून आपण त्याचं मिनिंग समजून घेतोय. प्रत्येक वेळेस फाइंड आउट करणं पॉसिबल नाहीये. असं मायनर घेणं, चेक करणं, मायनर घेणं, चेक करणं, मायनर घेणं, चेक करणं. तुम्हाला 3/3 चा जर मायनरचं 3/3 च्या मॅट्रिक्सचं रँक फाइंड आउट करायचं असेल तर अर्धा तास लागेल. मग तसं करायचं म्हणलं तर. ओके, तुम्ही म्हणत असा की सर डायरेक्ट कॅल्क्युलेशन कसं करतायत. मी कॅल्क्युलेशन करत नाही, मी तुम्हाला फक्त अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की ते रँक जे म्हणतो आपण 2 म्हणतो, 3 म्हणतो, त्याचा अर्थ काय होतो. इथं रँक मी याला 2 म्हणलं तर ह्याच्यावर याचा अर्थ असा होतो की ह्याच्यामध्ये 9 मायनर्स आहेत 2/2 चे, त्यापैकी ऍटलीस्ट एक तरी नॉट इक्वल टू 0 आहे. 9च्या 9 असतील तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही. मला काय पाहिजे, ऍटलीस्ट 1. आणि इथं मात्र सगळे, इथं 1 पाहिजे फक्त कमीत कमी. आणि इथं किती, एव्हरी. जर मी इथं रँक 2 म्हणलं तर 3/3 चा ओरिजिनल मॅट्रिक्स आहे हा. 3/3 चा ओरिजिनल मॅट्रिक्स आहे, त्याची व्हॅल्यू नॉट इक्वल टू त्याची व्हॅल्यू 0 येते. 3/3 चा 0 आला म्हणजे आता त्याच्यापेक्षा कमी जावं लागेल. 4/4 चा मायनर मी चेक करू शकत नाही, करण्याची ऑर्डर 3/3 आहे. ओके, मग मी 2/2 चा चेक केला तर हा मला 1 मिळाला इथं, नॉट इक्वल टू 0. म्हणून मी लगेच सांगून टाकलं रँक ऑफ द मॅट्रिक्स विल बी 2. Rank of the matrix will be 2. Okay. 2. By calculation, that is by using what we can say minor case. It is not possible. Clearly सांगतो, ते मायनर्स घेऊन चेक करत बसणं नॉट पॉसिबल. आपण हे कशासाठी, मी सिंपल एक्झाम्पल त्यासाठी कन्सिडर केलं की तुम्हाला त्याचा फक्त अर्थ समजावून घ्या, ते काय सांगतं एवढंच. ओके, फक्त अर्थ समजावून घ्या. कॅल्क्युलेशनचा पार्ट आपण असं करणारच नाही मायनर वरून. तर दुसऱ्या मेथड्स आहेत. ठीक आहे. अजून एक बघा, आता एक सिंपल एक ऑर्डर कन्सिडर करू. एक 3/5 चा मायनर घेतला, 3/5 चा मॅट्रिक्स आहे. ओके, तर याची मॅक्झिमम रँक, मिनिमम रँक किती असणार याची? व्हॉट विल बी द मिनिमम रँक? 1. मिनिमम रँक किती असेल? 1. हा, ओके. मॅक्झिमम रँक किती असू शकते? मॅक्झिमम रँक 5. हा, इथं थोडा प्रॉब्लेम आहे. मॅक्झिमम रँक असू शकते 5 नाही. हा, मिनिमम ऑफ द ऑर्डर m/n. हे नंतर आपण डिसाइड करणार आहे. आता फक्त असू द्या. मॅक्झिमम रँक 5 पेक्षा जास्त असणार नाही असं म्हणू शकता तुम्ही. याची रँक 5 पेक्षा जास्त असणार नाही, किंवा सिंपल ह्या दोन्हीपैकी जो कमी नंबर असेल इथपर्यंत त्याची रँक असते. मी सांगितलं म्हणून तात्पुरतं सपोज करा. पुढच्या वेळेस म्हणजे एक्झाम्पल झालं की तुम्हीच ते जनरलाइज करणार स्टेटमेंट. ओके, मी सांगतोय म्हणून फक्त सपोज करा. आता 3/5 चा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. कारण मी 5 का असणार नाही, जर तुम्हाला मी इथं लिहून दाखवलं, इथं दाखवलं तुम्हाला 5 का असणार नाही, तुम्ही 5 सांगितलं ना, मी तुम्हाला लिहून दाखवतो बघा. 4, 5, 6, 3, 2, 1 हा सपोज मॅट्रिक्स आहे माझा. ह्याची 1 मिनिट. हे बघा 4, 5, 1, 2, 3, 2 असा मॅट्रिक्स आहे सपोज करा. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस वन? 3/5. बरोबर का? 3 रो 5 कॉलम दिसतात का? Yes, sir.
तुम्ही म्हणलात की मॅक्झिमम रँकचे 5 असू शकते म्हणलात, बरोबर आहे. इथं 5/5 चा एक तरी मायनर एक्झिस्ट होतोय का? 5/5 चा एक तरी मायनस एक्झिस्ट होतोय का इथे? नाही सर. मग तिकडे जाऊ नाही. शकेल का ते? Why? तिकडे जाऊ शकेल का 5 कडे ते? एक्झिस्टच नाही तर जायचा संबंधच नाहीये तिकडे. ओके, आता कुठला तरी एका एलिमेंटचा मायनर घेऊन बघा. आता 1 चा मायनर घेतला तुम्ही, इथं कुठं 4/4 चा येतोय का बघा. हे बघा, मी हे डिलीट केलं. 4/4 राहतोय का? No, sir. 5 पण येणार नाही आणि 4 पण येणार नाही. पण इथं जर अजून एक रो, इथनं जर तुम्ही अजून एक रो जर डिलीट केला तर 3/3 चा एक शिल्लक राहू शकतो. 3/3 चा एक शिल्लक राहू शकतो. एक किंवा अजून दोन दुसरे इलेक्ट्रिक अजून राहू शकतात 3/3 चे. पण 4/4 चा डेफिनेटली चौथा रोच नाहीये, तर तो राहणार पासून काय शिल्लक, बरोबर का? म्हणजे हे मिनिमम असतं, मिनिमम त्याची रँक असते. मिनिमम ऑफ दिस ऑर्डर m/n असा त्याचा प्रकार आहे. ठीक आहे, आता ते मिनिममच्या नंतर बघू. आता ह्याच्या रँक वरून आपण डिसाइड करू. मी आता याची रँक सपोज सांगतो. मिनिमम किती सांगितली? 1 आणि मॅक्झिमम आपण आता सांगितलं की 3. ओके, जर मी याची रँक जर मी 2 म्हणलं, या मॅट्रिक्सची रँक जर मी 2 म्हणलं, तर ह्याचा अर्थ काय झाला? ह्याच्यामध्ये 2/2 चा एक मायनर आहे की ज्याची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे. 0. आणि 3/3 चा प्रत्येक मायनर, 3/3 चा प्रत्येक मायनरची व्हॅल्यू किती येणार आहे? 0. 0. जेवढे काय 3/3 एक्झिस्ट होतील त्या प्रत्येक 3/3 चा डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 असेल. बघा, मी खूप सिंपल आणि सोप्या लँग्वेज मध्ये सांगितलं तुम्हाला की रँक m/n ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. त्याची रँक जर मी सपोज r म्हणत असेल तर तिथं एक ऑर्डर r चा मायनर आहे जो नॉट इक्वल टू 0 आहे, ऍटलिस्ट 1. आणि ऑफ ऑर्डर r+1 चा मायनर, ऑर्डर r+1 चा मायनर, एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर r+1 इज इक्वल टू 0. समजतंय? समजतंय का? Yes. ओके, एक्झाम्पल आपण घेणार आहे, तुम्हीच करणार आहे, पण त्याचा अर्थ फक्त समजावून घ्या. ठीक आहे, हे बघा, एक जनरल स्टेटमेंट लिहू इथं मी. ऑर्डर m/n चा मॅट्रिक्स आहे. सपोज जर मी याची रँक ऑफ ए जर मी r म्हणलं तर त्याचे पहिलं अझम्पशन येतं काय येतं? 1 मायनर, बरोबर का? 1 मायनर ऑफ ऑर्डर r विच इज नॉट इक्वल टू 0. आणि सेकंड काय सांगतं? r+1 चा एव्हरी Every minor. इक्वल टू 0. 0. हा 1 आणि हा प्रत्येक, एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर r इज इक्वल टू 0. ओके, दिस इज सिंपल डेफिनेशन. पुढच्या सेशनला आपण अजून याचे एक्झाम्पल घेणार आहे, तुम्हाला क्लिअर होईल. फक्त त्याचा अर्थ समजावून घ्या, ते नेमकं काय करतं, काय सांगतं. ओके, लक्षात येतं सर्वांना? ओके, इथे थांबूया आपण. आजचं सेशन आपण इथेच थांबूया. पुढच्या सेशनला आपण पुढचे हे कंटिन्यू करू. ओके, शॅल वी स्टॉप नाउ? ओके, काय डाऊट असेल तर विचारा, आपल्याकडे वेळ आहे अजून. नसेल तर मीटिंग क्लोज होईल ऑटोमॅटिकली. थांबूया 1 मिनिट.